नमस्कार. संस्थेचे मी प्रथम आभार मानतो. तसेच मुख्याध्यापक कदम सर, देवमुंडे सर, तसेच मॅडम, इतर सर्व कर्मचारी, शिक्षकेतर या सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांचा मी आभारी आहे. रशियामध्ये मोफत शिक्षण दिलं जातं. मोफत. एवढंच नाही तर जी मुलं शाळेत येत नाही, पालक, आई वडील शाळेत पाठवत नाही, त्यांना ते सरकार, रशियाचं सरकार काय करतं तर त्यांना आर्थिक मदत देतं. की जी मुलं गरीब आहे, पालक, कुटुंब आणि ते शाळेत पाठवत नाही, त्यांना सर्वे करतात आणि त्यांच्या घरी येऊन पैसे देतात आणि विनंती करतात, तुमच्या मुलांना शाळेत घाला, तुमच्या मुलांना शाळेत घाला, शाळेत पाठवा. आणि म्हणून रशियाचे 100% सर्व सुशिक्षित लोक आहेत. लक्षात ठेवा, इतकं ते सहकार्य करतात. ते म्हणतात, तरुण हीच आमची राष्ट्राची, देशाची संपत्ती आहे. कोरोनाच्या काळात काय झालं पहा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन त्यांनी काय केलं पहा. आता लस कुणाला द्यायची? कोरोना वाढलेला आहे. पहिली प्राथमिकता कुणाला द्यायची? तर त्या पुतिन यांनी एक डॉक्टर आणि 2 शिक्षक ह्या दोघांना कोरोनाची लस द्यायची प्रथम ठरवलं. प्रथम प्राथमिकता कोणाची? डॉक्टर आणि शिक्षक. एका पत्रकाराने विचारलं, का हो, तुमच्या देशामध्ये, तुमच्या राष्ट्रामध्ये सर्वसामान्यांची गरज नाही, फक्त डॉक्टरला लस आणि शिक्षकांना लस, मग सर्वसामान्यांना काय तुमच्या देशामध्ये गरज नाही का सर्वसामान्यांची? पुतिन यांनी काय उत्तर दिलं पहा. पुतिन म्हणतात, जर डॉक्टर मरण पावला तर डॉक्टर व्हायला 30 वर्षे लागतात. डॉक्टर व्हायला 30 वर्षे लागतात. तो जर मरण पावला तर नवीन डॉक्टर बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतो. तो कोणाचा? सरकारचा. आणि सरकारला कोण देतं? सर्वसामान्य जनता कर रूपाने देते. आणि म्हणून मागते, काय सांगतात पुतिन, मी शिक्षक आणि डॉक्टर त्यांचं संरक्षण करून सर्वसामान्य जनतेचंच रक्षण करत आहे. सर्वसामान्य जनतेचंच रक्षण करत आहे. याच्या पुढे जाऊन सांगतात, जर शिक्षक नसेल, नवीन डॉक्टर बनवायचं असेल तर डॉक्टर कोण बनवतं? शिक्षक बनवतो. डॉक्टर शिक्षक बनवतो. आणि म्हणून शिक्षकही मरता कामा नये. शिक्षक सुद्धा मरता कामा नये, डॉक्टरही मरता कामा नये, असं त्यांचं मत. आणि ते स्वतः सांगतात, वैयक्तिक माझं मत असं आहे, शिक्षक आणि डॉक्टर हे 2 घटक माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. शिक्षक आणि डॉक्टर हे 2 घटक आमच्या देशाची संपत्ती आहे, अनमोल संपत्ती आहे, असं पुतिन सांगतात. त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, शिक्षक हा जगातील जिवंत देव आहे. शिक्षक हा जगातील जिवंत देव आहे. आणि हे पुतिन यांचे विचार आणि तुम्ही आता इथे सादर केलेले विचार सारखे. पुतिन यांचे विचार आणि तुम्ही आता सर्वांनी, मुला मुलींनी जे काही इथे व्यक्त भावना केल्या शिक्षकांबद्दल, समान आहे, सारखे. आणि म्हणून पुतिन यांना आणि तुम्हाला माझा सलाम. तुम्हाला आणि पुतिन यांना माझा सलाम. त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. मुलांनो, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक विचार करा. एका गावात काय व्हायचं पहा, की एक राक्षस यायचा आणि तो राक्षस गेट मधून आत यायचा. जो कोणी दिसेल त्याला ठोकायचा, मारायचा. लहान मुलगा असो, मोठा मुलगा असो, स्त्री असो, पुरुष असो, ठोकायचा, परत जायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेट मधून यायचा आणि त्या गावामध्ये आणि लोकांना मारायचा. दररोज त्याचा तमाशा चालू. त्या गावामध्ये तुमच्यासारखा तरुण मुलगा आला पाहुणा म्हणून,
त्यानं ग्रामपंचायतमध्ये गेला, सरपंचाला भेटला आणि सांगितलं ग्रामसभा घ्या. त्यानं ग्रामसभा घेतली सरपंचाच्या परवानगी. आणि त्या पाहुणा आलेला मुलगा म्हणतो, 10वीचा मुलगा, 11वीचा असेल, तो म्हणतो, का हो तुम्ही सर्व गुलानीचं उदाहरण घेऊया, गुलानीचे लोक एकत्र येऊन त्या राक्षसाला का मारत नाही, त्या राक्षसाला प्रतिकार का करत नाही. एक दोन डावखाई उठला, तो म्हणते ते शक्य नाही. तो पाहुणा म्हणतो, 10वीचा मुलगा आलेला पाहुणा, तो म्हणतो का, तो राक्षस काळी पैलवान नाही, तो राक्षस सडपातळ नाही, मग तो राक्षस जाडे, आम्हालाच खाऊन टाकेल, मारून टाकेल, खलास रे. मग तो 10वीचा मुलगा म्हणतो, तो राक्षस काळी पैलवान नाही, तो राक्षस सडपातळ नाही, तो राक्षस जाडे, डॉक्टर म्हणतात जाडे. तो म्हणतो, माझं काम झालं, माझं काम सोपं झालं. दुसऱ्या दिवशी गेट जवळ जातो, तिकडून राक्षस येत आहे, त्याच्या हातात गोफण आहे, गोफणीत दगड ठेवलेलं आहे, राक्षस समोरून येत आहे, गोफण फिरवले आणि त्या छाताळावर राक्षसाचा नियम धरला आणि बरोबर सट्ट बरोबर लागला, छाताळाला खाली पडला, सट्ट हट्ट खलास वन. मग तो विद्यार्थी, तो तरुण मुलगा काय म्हणतो, मी त्या राक्षसाला मारू शकलो कारण तो जाड्या होता म्हणून माझा नेम चुकला नाही. जाड्या होता म्हणून माझा नेम चुकला नाही. तो जर सडपातळ असत होता, तो जर काळी पैलवान असत होता, तर माझा नेम चुकला असता. बघा, आणि म्हणून मी त्या राक्षसाला मारू शकलो. पहा, घटना तीच, प्रसंग तोच, राक्षस तोच, पण गावकरी त्या प्रसंगाकडे, त्या घटनेकडे, त्या राक्षसाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होता. आणि त्या मुलाचा त्या घटनेकडे, त्या प्रसंगाकडे, त्या राक्षसाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता. आणि म्हणून तो राक्षसाला मारू शकला. उद्या पेपराला जाताना राम 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 आता माझं कसं चालणार नाही. सकारात्मक विचार करा, माझा पेपर सोपा जाणारच. फार महत्वाचं आहे, जातानाच राम राम करत जायचं, पेपर सोपा जाणारच. फक्त त्या मुलाचा आदर्श घ्या, जो पाहुणा आलेला होता त्याचा आदर्श घ्या. जीवनात यशस्वी व्हायचं असेल, आत्मविश्वास फार महत्वाचा. आत्मविश्वास. एक मुलगी जन्मताच अपंग होती, दोन्ही पाय लुळे, क्वाटर झोपलेले, चालता येत नाही, उठता येत नाही, आणि सर्व शुश्रूषा आई करते, झोपण्याची विस्तार. तिने एक संकल्प केला. तुम्ही कोणता संकल्प केला पहा. तिने संकल्प जर तुम्ही ऐकला ना, अक्षरशः तुम्ही म्हणणार तिला काय अक्कल नाही, वेळ लागले, स्क्रू ढिलायचा. तुम्ही म्हणाल तिची आई पण तशीच म्हणली, तिला काय अक्कल नाही, असला संकल्प करतात का. आईलाही सुरुवातीला असं वाटलं तिला स्क्रू ढिला झाला. कोणता संकल्प पहा. ती म्हणते, आई ग स्वयंपाक झाला का ग. हो झाला. मग माझ्या खोलीत ये ना, माझ्याजवळ बस ना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ते आपली पदरानं कपाळावरील घाम पुसत आई तिच्या रूम मध्ये जाते, तिच्याजवळ बसते. बोल काय. मी हा संकल्प केलाय. आता तुला का मी म्हणलं, कोणता संकल्प. मी जगामध्ये ऑलिम्पिक मध्ये, लांब धावण्याच्या शर्यतीमध्ये, लॉंग रनिंग मध्ये, ऑलिम्पिक मध्ये, जगामध्ये, फक्त खेळमध्ये नाही, जगामध्ये मी पहिला नंबर काढणारच, गोल्ड मेडल मिळणारच, सुवर्ण पदक मिळवणारच, प्रथम क्रमांक मिळवणारच. हे ऐकल्यानंतर कपाळाला हात मारला आईनं. तुला काय अक्कल आहे का. तू शुद्धीवर आहेस का. तू काय म्हणतेस, तुला अक्कल आहे का. अगं तू क्वाटवरून उठता येत नाही, तुझे पाय लुळे आहेत, झोपू नाही 24 तास, मी शुश्रूषा करते, स्वतःच्या पायावर उभा राहता येत नाही, आणि चालली नंबर काढायला जगात धावण्यामध्ये. ती म्हणते चल
मनोरुग्ण तज्ञाकडे चल. ती म्हणते नाही मी सिद्धीवर आहे, मला वेळ लागला नाही, मी सिद्धीवर आहे. तिचा आत्मविश्वास जबरदस्त. तिने व्यायाम करायला सुरुवात केली. एक कोच नेमला, एक शिक्षक नेमला आणि कोचच्या मार्गदर्शनाखाली इतका व्यायाम केला, इतका सराव केला, इतकं प्रॅक्टिस केलं. 1956 साली ऑलिम्पिकमध्ये लांब धावण्याच्या शर्यतीमध्ये लॉंग रनिंग मध्ये त्या मुलीचा जगात पहिला क्रमांक आलेला आहे. आत्मविश्वास. पुन्हा नंतर ऑलिम्पिक येते 1960 साली आणि 1960 साली लॉंग रनिंग मध्ये, लांब पल्ल्याच्या धावण्यामध्ये तिचा 3 सुवर्ण पदक मिळतात आणि त्या मुलीचे नाव आहे विल्मा रुडाल्फ. भाजी केलीची पाहिजे. आत्मविश्वास. माझा गणिताचा पेपर सोपा जाणारच, माझा इतिहासाचा पेपर सोपा जाणारच. आत्मविश्वास फार जीवनामध्ये महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता एकाग्रता, पेपराला एकाग्रता. स्वामी विवेकानंदांची एकाग्रता जबरदस्त आहे, अख्ख्या जगाला माहित होतं. स्वामी विवेकानंदांची बुद्धी अफाट आहे हे जगाला माहित होतं. अमेरिकेमध्ये एका खेडेगावात स्वामी विवेकानंदांचं व्याख्यान सुरू झालं. आता 2 गुराखी त्या शेजारा तरुण वात्रट, तुम्ही वात्रट नाही सॉरी, जे तरुण व्हाईत वात्रट गुराखी गुरे राखणारे, ते म्हणले स्वामी विवेकानंदांची एकाग्रता फार आहे काय बघतो, कशी एकाग्रता जास्त आहे. ते गेले व्यासपीठाच्या मागे, व्यासपीठ मागं खुल्लंच आणि असे व्याख्यान चालू आहे स्वामी विवेकानंद. ते मागे गेले आणि बंदुकीतून त्यांनी व्याख्यान चालू आहे आणि स्वामी विवेकानंदांच्या कानाजवळून, स्वामी विवेकानंदांच्या डोक्याजवळून त्यांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या कानाजवळून आणि स्वामी विवेकानंदांच्या डोक्याजवळून असा आवाज करत पुढे जात होत्या. स्वामी विवेकानंदांना काहीच माहित नाही. ते व्याख्यानात डोंगा काही माहित नाही. पूर्ण व्याख्यान दिलं, म्हणजे थांबवलं नाही व्याख्यान, पूर्ण व्याख्यान दिलं. खाली बसले ते 2 गुरु खाली गुरुवाखे आले, क्षमा मागितली स्वामी विवेकानंदची आणि त्या दोघांनी इंग्लिश मध्ये म्हणले यू आर ग्रेट, तुमची एकाग्रता जबरदस्त आहे. आता तुमची एकाग्रता सांगतो, तुमची कशी आहे बघा. एक 10वीचा मुलगा, परीक्षा चालू आहे, सेपरेट रूम मध्ये बसलाय आणि नेमके ही सीझन परीक्षेचा लग्नाचा. आई म्हणते आता खोटीत आकाश करायला लागला. पुस्तक काय घेतलं, वाचत बसला. तो नवरदेवला गावातून ना देवदर्शनासाठी वाचत घोड्यावर बसलाय. चाललेलं आहे, याचं खिडकीतून लक्ष गेलं. एकटाच हो. मग काय बघतो, शाळेला घोडा आहे, घोड्यावर बसलाय. कोण मुलं मुली स्त्रिया डान्स करत आहेत, कोण गुलाब उधळत आहेत, कोण कुरबने उधळत आहेत. अस्वस्थ झाला. मनाने त्या घोड्याजवळ, मनाने कुठे त्या घोड्याजवळ, शरीराने खोलीत, पुस्तक हातात त्या घोड्याजवळ गेला. कल्पना त्या नवरदेवाला खाली खेचलं, आपण बसला घोड्यावर कल्पना, आणि तो खालचा त्याला खाली सोडलं रस्त्यावर खऱ्या नवरदेवाला. तो म्हणतो लग्न माझं आहे. माझं लग्न आहे, आणि मग तू लग्न माझं आहे म्हटल्यावर बसलाय तिथे. काय काही फारणार लग्नाची. लागलं पुस्तक वर खाली वर खाली वर खाली वर खाली, मागे पुढे मागे पुढे. का याला काय वाटतंय, माझ्या हातात पुस्तक नाही, घोड्याची दोरीच आहे. अभ्यासाचा घोड्याची दोरी. अरे थांब थांब थांब, त्याला काहीच फार. मग काय कल्पना करतो, मी गाव जेवण घालणार, गावाला आमंत्रण देणार, मित्राला पार्टी देणार लागणार, मग मित्रांना बोलवणार, पार्टी देणार, मुलगी चिकनी करणार, सुंदर करणार.
सुंदर मुलगी करणार, चिकनी मुलगी करणार, सर्व्हिसवाली करणार, नोकरीवाली करणार, सुशिक्षित करणार. आणि हो 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 जरा थांब, तेव्हा घाईच फार, धांदल फार, दमत नाही, लग्न लवकर झालं पाहिजे. झालं. स्वयंपाकरूम मधून आई येते, बाळ बाळ परीक्षेला वेळ होईल, लवकर जेवायला, स्वयंपाक झालेला आहे, लवकरही जेवायला, परीक्षेला वेळ होईल. असं टायमिंग काहीतरी 11चं. तिने विचारले आपलं स्वयंपाक केला, ये बाळ. हा काय म्हणतो, आलो तर लग्न करू. आलो तर लग्न करून म्हणतो. आई 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 आता बोबलं काय खरं नाही. कासोठा निसून झाली की अशी खावला आली त्या खोली. पोराला म्हणते, काय भांगड, कोण आहे ती सटवी, कोण आहे ती मुलगी. तुम्हाला आम्ही शाळेत अभ्यासासाठी पाठवतो, तुम्ही शिक्षण घ्यावं म्हणून पाठवतो, आणि तुम्ही ही लपडी करताय काय, ती सटवी कोणी सांगते दाखवते. मग काय झालं, तो म्हणतो आईला, म्हणतो आई तसं काहीच नाही माझं, तसं काहीच नाही. ह्या पुस्तकात लिहिलेलं आहे, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. ही एक पान वाचतो, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, ह्या पानावर लिहिलेलं आहे. मला काय म्हणायचं होतं, हे पान वाचून मग जेवायला येतो. आईला बरं वाटतं, आय आय काही लफडं नाही बाबा, बरं झालं. माझ्या मुलाचं काही लफडं नाही, बरं झालं. तो काय म्हणतो, आधी लगीन कोंडाण्याचं पान वाचून येतो ना जेवायला. मग ते म्हणते, ये ये लवकर ये, ती पान वाचून कोंडाण्याचं लग्न करून ये. आई स्वयंपाकरूम मध्ये, त्यानं आईला थाप मारली. जोग तर पुढंच आहे. त्याच्या हातात इतिहासाचं पुस्तक नव्हतं, त्याच्या हातात विज्ञानाचं पुस्तक होतं, आणि विज्ञानाच्या पुस्तकात लिहिलेलं होतं म्हणे, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं. अशी त्या मुलाची काय होती, अशी त्या मुलाची एकाग्रता होती. तशी जर तुमची एकाग्रता असेल, तशी जर परीक्षेच्या वेळेला तुमची एकाग्रता असेल त्या मुलासारखी, तर तुम्ही डॉक्टर होणार नाही, इंजिनियर होणार नाही, वकील होणार नाही, सीए होणार नाही, कलेक्टर होणार नाही, पोलीस अधिकारी होणार नाही. मग तुमची एकाग्रता कशी पाहिजे सांगा, मोठ्याने बोला. एकाग्रता फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा. ध्येय, जीवनात ध्येय पाहिजे. ध्येयहीन मनुष्याची जे काय जीवन आहे ते मातीमोल असते. ध्येयहीन माणसाचे जीवन मातीमोल असते. ध्येय ठरल्यामुळे आपले जीवन हिऱ्यासारखे चमकते. ध्येय ठरल्यामुळे आपले जीवन हिऱ्यासारखे चमकते. आपल्या जीवनात आनंद का नाही, आपल्या जीवनात सुख का नाही, आपल्या जीवनात दुःखच का, आपल्या जीवनात मजा का येत नाही, आपल्या जीवनाचं सार्थक का होत नाही. कारण आपल्या जीवनात ध्येय नाही. ध्येय असेल तर मनुष्य संकटातही आनंदी असतो. ध्येय असेल तर मनुष्य दुःखातही आनंदी असतो. ध्येय असेल तर मनुष्य दुःखाची फिकीर करत नाही, संकटाची फिकीर करत नाही. उदाहरण देतो, उदाहरण पार्वती अत्यंत नाजूक होती. पार्वती अत्यंत सुकुमार होती. ती गाड्या गिरजांवर झोपायची, पंगावर झोपायची. रात्री तिला ना मध्येच जाग यायची पार्वतीला. आता तुम्ही म्हणाल तिला डाच आवत असतील, तुम्ही म्हणाल तिला डाच आवत असतील, तुमचा अंदाज चुकीचा आहे. तिला मध्येच जाग काय यायची माहिती आहे, तिच्या केसातली, पार्वतीच्या केसातली गुलाबाचं फुल घरगळत 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 पाठी खाली यायचं, ते टोचायचं मोजायचं. म्हणून तिला मध्ये जाग येत होती, म्हणून तिला मध्ये जाग यायची. मग तिनं जीवनात ध्येय ठरवलं. अगोदर ध्येय नव्हतं म्हणून ते फुल टोचत होतं, पण नंतर जीवनात तिनं ध्येय ठरवलं. पार्वतीनं कोणतं ध्येय पहा, मी शंकराला पती करणारच, मी शंकराला पती करणारच. बस तेव्हापासून खुल्या जागेत उन्हामध्ये
तपश्चर्या करू लागली. उन्हातही तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, कारण जीवनात ध्येय होतं. उन्हातही तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, कारण तिच्या जीवनात ध्येय होतं. आता ती पलंगावर झोपत नव्हती, गादीवर झोपत नव्हती, पत्थरावर झोपायची, दगडावर झोपायची. तो दगड ओबड ओबड तिला टोचत नव्हता, बोचत नव्हता, मध्येच रात्री जाग येत नव्हती. त्या आनंदात होती, दुःखातही ती आनंद होते. का? जीवनात ध्येय होतं. तसं मुलांनो, तुमच्या जीवनात ध्येय असेल तर तुम्ही दुःखातही आनंद राहा. लक्षात ठेवा, हा तुम्ही आदर्श घ्यायचा तिचा. प्रयत्नवादी माणसाची प्रतीक काय माहिती? प्रयत्नवादी माणसाचं प्रतीक मुंगी आणि मधमाशी. प्रयत्नवादी माणसाचं प्रतीक काय आहे? मुंगी आणि मधमाशी. मुंगी सतत कोण 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 धान्य गोळा करते. मधमाशी फुलांतून मध गोळा करते. मुंगी दिसायला लहान, गुणाने महान. मुंगी दिसायला लहान, गुणाने महान. प्रिन्स बिस्मार्क हे विचारवंत काय म्हणतात पहा, मला पुढील जन्म मुंगीचा मिळावा. मला पुढील जन्म मुंगीचा मिळावा, कारण माझ्याकडे 3 शब्द आहेत. त्यांच्याकडे 3 शब्द कोणते आहेत पहा? का, का आणि का. 3 शब्द आहेत त्यांच्याकडे. कोणते? का, का, का. मुलांनो, तुमच्याकडे पण 3 शब्द आहेत. मुलीने तुमच्याकडे पण 3 शब्द आहेत. पण बऱ्याच जणांना माहित नाही. ठराविक मुलांनाच माहिती आहे आपल्याकडे 3 शब्द आहेत, पण तुम्हाला माहित नाही. ते सांगितल्यावर तुम्ही काय करायचं? रेडी, जोरात टाळ्या वाजवायचं. तो आवाज आहे ना, तो सुद्धा कमी पडला पाहिजे. रेडी, तुमच्याकडे 3 शब्द कोणते आहेत बघा. जोरात टाळ्या वाजवायच्या. वाजवणार ना? तुमच्याकडे 3 शब्द आहेत. रेडी, ऐका. तुमच्याकडे 3 शब्द: अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. तुम्ही यशस्वी होणारच, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा, अभ्यास पाहिजे. आता एक तुमच्या बाजू एक तुम्हाला पेपर सोपा जावा, एक आयडिया देतो. तुमचा पेपर सोपा जावा याच्यासाठी आयडिया. तुमचे काय 5-6 विषय असतील, बरोबर ना? आता मला म्हणायचं सर, 5-7 जसे पहिली दुनिया तसे विषय आहेत, तेवढे समजा तुमच्या मेंदूमध्ये कप्पे, जेवढे तुमचे विषय आहे तेवढे इथे कप्पे. आता तुम्हाला काय सांगणार आहे? मार्क कशी वाढवायची, टक्केवारी कशी वाढवायची. इथं कप्पे, प्रत्येक विषयाचा एक कप्पा आहे. त्याला दरवाजा आहे, लॉक आहे, चावी आहे. आता उद्या समजा गणिताचा पेपर आहे, सगळे कप्पे खोलायचे नाही, दुसऱ्या विषयाचे कप्पे खोलायचे नाही. उद्या गणिताचा तेवढाच कपाटात उघडायचा, पुस्तक काढायचं, फक्त गणिताचाच अभ्यास करायचा. मला 100% खात्री आहे. आता सरांनी सांगितलं 95% काय नंबर आले ना, तर त्याच्यापेक्षा तुमची प्रत्येकाची मार्क 90च्या पुढे जातील. सर्वांची 95 पण जातील, 99 पण जातील. फक्त एकच दरवाजा उघडायचा. पण आपलं दुर्दैव, आपण काय करतो? उद्या गणिताचा पेपर आहे, काल इंग्रजीचा पेपर झालाय, ते कपाट खोलतो. गरज नाही बरं का. काल इंग्रजीचा पेपर झाला, गेला ना तो भूतकाळात. तुम्ही फक्त गणिताचं उघडायला पाहिजे होता, ते कालचा उघडला. हाय हाय हाय, 15 मार्काचं राहिलं, कसं होणार? आता मला घरातले काय म्हणते, 15 मार्काचं राहिले, अवघड गेलाय. हा, काल गेलाय. तुम्ही विचार करता, मैत्रीण काय म्हणे, आई वडील काय म्हणे, समाज काय म्हणे, शिक्षक काय म्हणते, मॅडम काय म्हणे. झालं, तुम्ही तो कपाट खोलायला नको होता तो खोलला. आणि मग इंग्लिश मार्क कमी पडले, डिप्लोमाला जाता येणार नाही, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळणार. डोक्यात तुमच्या विचार बघा, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळणार नाही, इंजिनियर साईडला जाता येणार नाही. अनेक विचार. आई पण म्हणेल, वडील म्हणतील तुला एवढं शिकवला, लवकर उठला आणि मार्क कमी पडले. आय आय आय, कपाट खोललं, बघा कसं झालं. उद्या पेपर कोणता आहे? गणिताचा. परवा विज्ञानाचा असतो, तो तुमचा अवघड विषय. आय 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 आय, विज्ञानाचा अवघड गेला तर माझं काय खरं नाही, मी सायन्स साईडला जाऊ शकणार नाही, आर्ट्स साईड जाणार, मला डिप्लोमाला प्रवेश मिळणार नाही. तुमची चूक मोठी कुठे झाली? कप्पे खोला लागला सगळे. आणि मग उद्याचा गणिताचा पेपर आहे, तुम्ही सोडवता, पण जमले आणि पेपराला टेन्शन, हात थरथर कापतो, थर 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 थर. आणि जमलिंग होतं काय आठवत नाही. जर आठवलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर, त्या प्रश्नाचं उत्तर, या प्रश्नात. त्याला जबाबदार शिक्षक नाही, त्याला जबाबदार तुम्ही.
म्हणून तुम्हाला मार्क चांगली मिळावी असे वाटत असेल तर एकच कप्पा खोलायचा, जो उद्याचा पेपर आहे, मागचा भूतकाळचा. अरे काय जाऊ दे ना, अवघड गेला, काय होणार आहे? एक विषय वया जाईल, नंबर वन, काय होणार आहे? पुढे बसायचं. पण टेन्शन का घेता? आणि असा कायदा नाही शिकलंच पाहिजे असं. बाबा तुम्ही शिकवलं का नाही म्हणून फासावर कोण देत नाही. तुमची इच्छा असेल तर शिका. गेलं 6 महिने गेले, पण टेन्शन नका घेऊ. मागचा गेलेला पेपर विसरायचा. आलं लक्षात? तर तुम्ही हे कप्प्याचं लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमची शरीराची काळजी घ्या. परीक्षेच्या वेळेला ना शरीराची काळजी घ्या. काय सांगता येत नाही, पेपर अवघड असतो, सोपा असतो सगळं, पण अचानक दुपारी सुरुवात होते. मग तुम्ही हलका अन्न खा, तेलकट तुपट खाऊ नका परीक्षेच्या वेळेला. तेलकट तुपट बरोबर ना, कोमट पाणी प्या, डाळ भात खा हलकं, मांसाहार टाळा, जड नाही, भंगी येणार टाळा. ज्या वेळेला काय ज्वारीची भाकरी खावा, ज्वारीची, बाजरीची खाऊ नका, हीट आहे, आता हीट आहे, ते खाल्लं आणखी हीट वाढणार, दवाखाना. ज्वारीची भाकरी परीक्षा संपेपर्यंत खायची नाही. चपाती जड अन्न, शाकाहारी बना, चपाती पण टाळा शक्यतो. आणि ज्वारीची सगळ्यात एक नंबर ज्वारी, बाजरी हीट, उष्णता, वर्ण उष्णता, हे सगळं टाळा. आणि व्यायाम, परीक्षेच्या वेळेला व्यायाम करा. जास्त वेळ नाही भाग, तू बोल नको रे, झोप वाटत. तुला ऐकायचं नसेल ना, तू झोप. मी काय सांगितलं तुला महाराष्ट्रात जाणार आहे, ज्याला ऐकायचं नाही त्यांनी झोपा. तर मी काय सांगत होतो, तर हे महत्वाचं आहे. तुम्ही तब्येत चांगली ठेवा. आता व्यायाम सांगतो, जास्त वेळ करायचं नाही, जागेवरच ना, परीक्षा चालू आहे ना, जागेवरच 10 मिनिटं, 10-15 मिनिटं पहा, 10 मिनिटं काय जोरात, 10 मिनिटं, 8 मिनिटं जोरात धावू, वर घ्यायचं चांगलं काय, 10 मिनिटं. तुमची कार्यक्षमता वाढते. ते जमत नाही, सूर्यनमस्कार काढा 10-12, उठाबशा काढा 10-12 मिनिटं 24 तासात. परीक्षा चालू असतानाही फायदा सांगतो. जर तुम्ही मन लावून 2 तास अभ्यास करत असाल आणि जर तुम्ही व्यायाम केला असेल 10-15 मिनिटं, पळाला असाल, सूर्यनमस्कार काढले असतील, उठाबशा काढली असतील 10-15 मिनिटं, 2 तास नको म्हणत, तुम्ही 2 तास लागत नाही, 10-15 मिनिटं, तर तुमची कार्यक्षमता वाढते. समजा तुम्ही सुरुवातीला आता व्यायाम न करता 2 तास मन लावून वाचत असाल आणि तुम्ही जर व्यायाम केला तर तुमची कार्यक्षमता वाढते. आणि तुम्ही अभ्यास करताना 2 तासाऐवजी 3 तास 4 तास मन लावून अभ्यास करा. 10-15 मिनिटं वेळा. मग तुम्ही 2 तास, अरे मी किती 3.5 तास झाले, मला कळलं नाही बाबू राबाबा, किती मी अभ्यासात गुंग होतो. कार्यक्षमता वाढ. तसंच आजार पडला तर अंगावर काढून घ्या. परीक्षेच्या वेळेला डॉक्टरचा सल्ला घ्या. तुम्ही काय करता, घरातलं कुठल्या तर मेडिकलला जाता, औषध घेता, खाता, गडबड होऊ शकते. तुम्ही कोणाला विचारलं नाही, गोळी घेतली, सकाळची गाणा सुजला, बसा बोंबला, नका तो शिकू, पटकन दवाखान्यात जायचं, अंगावर नाही काढायचं, औषध घ्यायचं, सावध राहायचं. आणि सगळ्यात महत्वाचा अभ्यास ना शक्यतो जागरण करू नका. जागरण नका, ते तोट्याचं. लवकर झोपा, लवकर उठा. मी आता ही 6 पुस्तकं लिहिली ना, मी कितीला झोपतो माहिती आहे? 9ला, 8:30ला जेवण, 9ला झोपतो, 3ला उठतो, 3ला लिखा पुस्तक. पहाटे तो सुस्त, कारण सांगतो, हे मेंदू विश्रांती मिळते, मेंदूला विश्रांती मिळते, ते फ्रेश असतं. तुम्ही जे काय कॅच कराल ते कॅच. आणि दिवसा पेपर अवघड केलेलं, आई काहीतरी म्हणते, बाबा काहीतरी मिळाले म्हणतात, डोक्यासारखं टेन्शन. तुम्ही 2 वेळा जरी दिवसा वाचलं तर त्याच्यापेक्षा पहाटे 1 वेळा वाचलं तरी लक्षात द्या. म्हणून जागरण करू नका, लवकर झोपा आणि मस्त मग 2ला 3ला उठा. शांतता असते. आणि हे जरा मशीन ना थंड झालेलं असतं, ही मशीन आहे शेवटी फ्रेश होते. जे काय तुम्ही वाचा ती कॅच घ्या. लक्षात ठेवा, हे तुम्हाला मी सांगितलं की शरीराची काळजी घ्या. 9 आता तुम्हाला मस्त बसवायचं जिराफ. थोडीच वेळ घेतली मी, मला आनंद वाटतो की तुम्ही इतकं भुंग आहात. पहिले तासभर जागं, पुन्हा ऐकता. जिराफाची मादी कशी बाळगत होती माहिती आहे? सांगा. जिराफाची मादी पुन्हा येते, ठीक आहे मी सांगतो. जिराफाची मादी उभारून बाळगत होते. जिराफाची मादी उभारून बाळगत होते. ते पटकन बाळ खाली पडतं. आता जिराफ उंच आहे, पण ते खाली पडतं. खाली पडल्यावर ते आई 3-4 फूट मागे सरते
आणि आपल्या बाळाला एक मिनिटही जन्म होऊन झालेला नसतो, एक मिनिटही, आणि बाळाला आपल्या जोरात लाथ मारते, जोरात लाथ मारते. लाथ मारल्यावरती बाळ लडबडत 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 उभा राहतं, तोल जातो, खाली पडतं, पुन्हा आणि आई जोरात लाथ मारते, जोरात लाथ मारते. लडबडत ते बाळ लडबडत 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 उभा राहतं, तोल जातो, पडतं. जोपर्यंत स्वतःचं बाळ पायावर उभा राहत नाही स्वतःच्या, तोपर्यंत आई लाथ मारतच राहत. आणि एक क्षण असा येतो की लाथ मारल्यानंतर जोरात ते बाळ लडबडत 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 उभा राहतं आणि स्वतःच्या पायावर स्वतःच्या शरीराचा तोल पेलतं, सांभाळतं, स्वतःचा तोल स्वतःच्या पायावर पेलतं. आता मला सांगा, त्या जिराफेच्या मादीचं स्वतःच्या त्या बाळावर प्रेम होतं की नाही? सांगा, खरं सांगायचं. त्या जिराफेच्या आईचं, मादीचं आपल्या बाळावर प्रेम होतं की नाही? होतं म्हणणारे हात वर करा. क्या बात है, जिंकलो मी, क्या बात. तर का माणूस माहित आहे, माझ्या बाळानं परावलंबी बनू नये, माझ्या बाळानं स्वावलंबी बनावं, माझ्या बाळानं स्वतःचं अन्न जंगलात स्वतः शोधावं, माझ्या बाळानं स्वतःचं रक्षण शत्रूपासून करावं. माझं जर बाळ अपंग राहिलं तर वाघ सिंह येतील, माझ्या बाळाला खातील, माझ्या बाळाला मारतील, म्हणून ती लाथ मारत होती. मग तिचं आपल्या बाळावर प्रेम होतं. तसं तुम्ही सुशिक्षित व्हावं, तुम्ही आदर्श नागरिक बनावं, तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहावं, उच्च शिक्षित बनावं, म्हणून तुमची आई, वडील, शिक्षक शिक्षा करत असतील, रागावले असतील, तर ते तुमच्यासाठी रागावले. मग तुम्ही इतकं भाषण चांगलं केलं की मारलं वगैरे काय रागावले, तर ते तुमच्यासाठी केले काय? का तुम्ही असं कुठे रस्त्यावर फिरत आहात, काम नाही, धंदा नाही, असं नको आहे. तुम्ही चांगलं बनावं, आदर्श नागरिक बनावं, म्हणून शिक्षक म्हणा, मॅडम म्हणा, आई वडील म्हणा, तुमच्यावर काय करतात, शिक्षा करतात, थोडं मारतात. आता उद्यापासून तुम्ही अलिप्त होणार त्या शाळेपासून, पण रस्त्यावर जर समजा करम सर किंवा आणखी देवमुंडी सर, आणखी मॅडम भेटल्या, मला मारलं तर काय असं. कारण विचार करा की तुमच्यासाठी, कल्याणासाठी, तुमच्या भल्यासाठी आई वडिलांनी शिक्षक, मी पण शिक्षक होतो, मारलेलं मनावर घेऊ नका. आता एका मुलाची गोष्ट सांगतो. एका मुलाला ना 21व्या वर्षी धंद्यात खोट आली. वय किती? 21. धंद्यामध्ये खोट आली, नुकसान झालं. वयाच्या 22व्या वर्षी विधिमंडळाची निवडणूक हरला. वयाच्या 24व्या वर्षी पुन्हा धंद्यात खोट आली, पुन्हा नुकसान झालं. वयाच्या 26व्या वर्षी त्याची आई तारुण्यात पत्नी वारली. 26व्या वर्षी. वयाच्या 27व्या वर्षी नैराश्याने खचून गेला, वैफल्यग्रस्त झाला. वयाच्या 34व्या वर्षी पुन्हा विधिमंडळाची निवडणूक हारला. वयाच्या 45व्या वर्षी सेनेटची निवडणूक हारला. वयाच्या 47व्या वर्षी उपराष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक हारला. वयाच्या 49व्या वर्षी पुन्हा सिनेटची निवडणूक हारला. आणि म्हातारपणी 22 वय त्याचं, एकूण वय किती? 52व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकला. 50 वर्षापर्यंत म्हातार होईपर्यंत अपयश 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 अपयश. आणि 52व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकला आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. एकदा नाही, दोनदा. आणि त्या मुलाचं नाव आहे अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकन. आता आपण काय करतो? आईने मारलं, काहीतरी कमी जास्त करायचा, जीवाचं कमी जास्त करायचा प्रयत्न करतो. हा, शिक्षक बोलले, गडबड करतात. एक लक्षात ठेवा, असं काही वाईट विचार करायचं नाही. तुम्हाला जेव्हा वाईट विचार येतील ना डोक्यात, जीवाला काहीतरी कमी जास्त करावं, आई बोलले, बाप म्हणतो काय काम धंदा करत नाही, बोंबीला नोकरी नाही, नांगर झाल, हा, तुम्ही मग खवाला काहीतरी करतात, गडबड करतात. मी दररोज माझ्या हॉस्पिटलला बघतोय, 2-3 दिवसांनी तरुण मुली येतात, मुली येतात, लग्न झालेली मुली येतात. मी त्यांना प्रबोधन देतो, 2-3 दिवसाला साळुंखे हॉस्पिटलला ही अशी मुलं येतात.
मी प्रबोधन देतो आणि ते मला म्हणतात, मग सर तुम्ही जर 10-12 दिवसापूर्वी भेटला असता ना तर मी हा पराक्रम केला तर नसता. दररोज नुकतं लग्न झालेलं आहे, लहान बाळ आहे, नवरा काहीतरी बोलला असेल, बायको काही सासू बोलली असेल, वय किती 21 बाय. मग मी तिथे विचारतो, हे काय आहे? अपघाताचं. हे काय आहे? अटॅकचं. हे काय आहे? ते आयुष्यामध्ये जातो. मग ती सिस्टर सांगते, मी ओळखतो. म्हणजे आयुष्यामध्ये व्हेंटिलेटरवर असते, सगळे मला सांगतात हे अपघाताचं आहे, हे शुगरवाला आहे, हे भाजलेला आहे, हे आयुष्यामध्ये. मग मी जातो आणि मग तुला बघतो डोळे झापलेले. दुसऱ्या दिवशी जातो, तिथे डोळे उघडलेले असतात. मी जवळ जातो, काय यार कालपासून त्याला बोलायचं म्हणतो, काय की मग त्याच्या आईला कोल्याला कधी पाहिलं नाही, पाहिलं नाही आणि मग ते तुला भेटायचं आहे, बोलायचं आहे. मग त्याला सांगतो मी डॉक्टरांची वडील आहे, रोहन साळुंखे आहे ना त्यांची मी वडील आहे. मग तिला बरं वाटतं. मग तिला सांगतो एकच वाक्य बोलायचं, एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलत नाही, एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणे नाही. देवाचं सकाळी नाव नाही घेतलं तरी चालेल. तर डोक्याला म्हाताऱ्यानं पण मी सांगतो, एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलत नाही, एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणे नाही. संत तुकाराम महाराज आणि सावरकर सांगतात, हे सर्व थोतांड आहे. मागचा जन्म, पुढचा जन्म, परमात्मा, आत्मा, स्वर्ग, नरक ही उच्च वर्णीयांनी पोटापाण्याची सोय केली. हे मी सांगत नाही, जरा अभ्यास करा संत तुकाराम महाराजांचा. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंड जाणं, क्या बात आहे, क्या बात आहे. काय अर्थ याचा? आणि हे सावरकर ब्राह्मण आहे, टीका कुणावर करतात? ब्राह्मणावरच करतात. ते म्हणतात थोतांड आहे आणि मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेले सावरकरांनी, माझं कुठलीही विधी करायचा नाही. सावरकर ब्राह्मण बघा आदर्शी का, माझा विधी करायचा नाही. हे सगळं पोटापाण्याची त्यांची सोय. कोणाची सांगितलं आता मी तुम्हाला. तर त्यांनी मुक्तीपत्रात लिहिले विद्युत दाहिनी द्या, पण कुठलंही 3रं, 10वं, 11वं, 12वं, 13वं मासिक श्राद्ध वार्षिक आदर्श घ्या. आहे तोपर्यंत तुम्ही म्हणता कधी म्हातारी मरेल, कधी सासरा मरेल, औषध देत नाही, उपाशी ठेवता आणि मग नाटकं करता. काय कोण सांगतं? संत तुकाराम महाराज. मला वेळेची मर्यादा आहे म्हणून मी जास्त तेला सांगत नाही. मग ती मुलगी बाहेर येते जनरल वॉर्ड स्पेशलमधून, त्या आयसीयूमधून बाहेर. तिला म्हटलं आपण बाहेर गप्पा मारू. काय तर कधी लवकर बाहेर सकारात्मक विचार कर. ती विचार करते काय मूर्खपणा केला असेल त्याच्या आईला, नवरा बोलला आणि मी विषय घेतली, या आईला काय सासू बोलले. तुला पश्चाताप होतो. ते फुल सारखं ती फुलाचंच म्हणते, एकदा फुललेलं फुल सारखं मनात त्याच्या डोक्यात, मग पुन्हा जन्म मिळत नाही. मग जेव्हा मी दुसऱ्या दिवशी जातो आयसीयूमध्ये, ते मला बघितल्यावर ना ते सगळे व्हेंटिलेटर तिथले डॉक्टर नर्स म्हणजे उठू नको, ती पटकन उठते. सर इथं बसा, इथं बसा, आणि मग जनरल वॉर्डवरून गेल्यावर मग 10-12 दिवसांचा डिस्चार्ज देतात. तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंद असतो येतात. सर 10-12 दिवसापूर्वी मला भेटलास, आता कधीच करणार नाही, तुमचा नंबर द्या आणि माझ्या ग्रुपमध्ये ॲड. माझा जीवन सुंदर जीवन 27 सभासद आता 280 झालं सगळे असेल. आणि मला आनंद काय वाटतो, एखाद्या मुलाचं जर मी जीवदान देत असेल तर साळुंखे सरांसारखा भाग्यवान साळुंखे सरांच. हे महत्वाचं. तर त्या मुला ह्याचा मी सांगितलं तुम्हाला की तो काय झाला, अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष झाला. त्याने स्वतःही तारुण्यात बायको वाढली, आत्महत्या केली असेल तर राष्ट्राध्यक्ष झाला असता का? नाही. मला एवढंच सांगायचंय, आपल्या भारतात तरुणांची संख्या जास्त आहे आणि इतर देश आपल्या देशाकडे आदरयुक्त भीतीने पाहतात. का? इतर देशांशी तुलना करता आमच्या देशामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे, पण आमचं दुर्दैव आमच्या देशामध्ये तरुण मुलंच आत्महत्या जास्त करत आहेत. ही वाईट गोष्ट. आणि त्याच्या खालोखाल शेतकरी, त्या शेतकऱ्याला पण कधीतरी सांगतो की मागचा पुढचा नाही जन्म कशाला हे पाहिजे. कुठल्या ते कुठलं 84 युनी काही नाही, सगळं थोतांड आहे. कोण गेलं का स्वर्गात नरकात? कोणी नाही, थापायचं काय. हे एक संत तुकाराम महाराज आणि सावरकर सांगतात, सावध व्हा. आता पुढचं सांगतो की मुलाचं सांगितलं मला अब्राहम लिंकनचं. 100 वर्ष शिडी मेंढीसारखं जगण्यापेक्षा
100 वर्ष शिळी मेंढीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखी जगा, वाघिणीसारखी जगा. त्याचा आदर्श घ्या, जिजाऊंचा आदर्श घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घ्या. आणि खास करून मुलीनो, स्वतःला कमी लेखू नका, स्वतःचा सन्मान करा. तुमचा खरा अलंकार आत्मशक्ती आहे. आत्मशक्तीची पूजा करा. शक्तिहीन राहू नका, बलहीन राहू नका, शक्तिमान बना, बलवान बना. दररोज व्यायाम करा, कराटेचे क्लास लावा, दररोज सूर्यनमस्कार काढा. आणि जर शहरातून कुठं फिरत असाल, मग ती दिल्ली असो, मुंबई असो, पुणे असो, जर तुमच्या अंगावर कोणी आलंच तर शिंगावर घ्या. कारण आजही द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे. होत आहे. संपूर्ण समाज कौरवानी जिंकलेला आहे. संपूर्ण समाज कौरवानी जिंकलेले. पाचशे पांडव माना खाली घालून उभे आहेत. तुमच्या मदतीला कोणीच येणार नाही. आणि आलंच अत्याचार करण्यासाठी येते. म्हणून सावधान. स्वतःचं रक्षण स्वतःच करा. कराटे ठोसा मारलं पळून गेलं पाहिजे पोरगा. आज काळाची गरज आहे. सावधान. स्वतःचं रक्षण स्वतःच करा. जो स्वतःला मदत करतो त्यालाच ईश्वर मदत करतो. स्वामी विवेकानंद. जो स्वतःला मदत करतो त्यालाच धावून येतो परमेश्वर. तुम्ही गुपचूप बसलाय काय नाही, वाईट पद्धत. आणि म्हणून झाशीची राणी जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज छत्रपती यांचा आदर्श घ्या. आणि 100 वर्ष शिळी मेंढीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखी जगा, वाघिणीसारखी जगा. आता शेवटचा मुद्दा. काही जास्त अंत पाहत नाही, पण आम्हाला शब्दाची खात्री आहे. कदम सर मला बोलवणार प्रत्येक वेळेला काय. पण उत्तम वक्त्याची व्याख्या सांगू. ज्याला कुठं थांबायचं कळतं तो उत्तम वक्ता. ज्याला कुठं थांबायचं कळतं तो उत्तम वक्ता. आणि दुसरे उत्तम वक्त्याची व्याख्या आहे कोणते पहा. ज्याचं भाषण, ज्याचे शब्द, ज्याचे जे काही विचार आहेत, बोल आहेत, वाक्य आहेत, हे अडाण्यातल्या अडाण्याला समजतं तो उत्तम वक्ता. लक्षात ठेवा. नाहीतर मी अलंकारिक भाषा वापरायला लागलोय आणि बाकीचे चांगल्या देते. शेतकरी पुन्हा सांगतील कदम सरांना त्या साळुंक्याला पुन्हा बोलवायचं. अलंकारिक भाषा चांगली तेवढी बघते, ऐकतील, चांगले ऐकतील. हुशार जे डॉक्टर, इंजिनियर, सुशिक्षित, पण डबेवाला आहे, मावश्या आहे, कामवाल्या, शेतकरी आहे, ते सांगेल ते चांगले द्यायला लागले. आणि दुसरी उत्तम जोपर्यंत नाही मुलं मोबाईल बघत नाही तोपर्यंत बोलतो. क्या बात. बघा तुमच्याकडे सर्वांचे मोबाईल आहे पण एकही बघत नाही. किती मी भाग्यवान आहे. जेव्हा तुम्ही मोबाईल बघता तेव्हा माझं भाषण पडलं. मला अक्कल पाहिजे. जा घरी आता बाजार जा घरी. मी लगेच आवरलं पाहिजे. पण मला आनंद आहे एकही मुलगा आणि मुलगी मोबाईल बघत नाही. मी जिंकलं. ही व्याख्या आहे. आता शेवटचा मुद्दा. दहावी नंतर काय. सगळ्यात मोठा मुद्दा आहे आपला बाबा. दहावी नंतर काय करायचं. मग आई सांगते आपल्या घराण्यात कोण डॉक्टर झाला नाही. आई वडील सांगतात आपल्या घराण्यात कोण डॉक्टर झाला नाही. डॉक्टर हो. दुसरा म्हणतो आई वडील काय म्हणतात आपल्या घरात इंजिनियर कोण झाला नाही. इंजिनियर हो. दुसरा म्हणतो आपल्या घराण्यात कोण वकील झाला नाही. वकील हो. दुसऱ्या घरात सांगतात सीए हो. मग कलेक्टर. अरे काय ज्याला शिकायचं आहे ती कधी करू दे ना. तुम्ही लागता का. किंवा मुलं शिक्षक पण सांगतात माझ्यासाठी तो अमुक हो, तो इंजिनियर. अरे त्याच्या वादाचा विचार करा ना. तर तुम्ही काय करायचं अशा आई वडिलांचा ऐकायचं नाही. आतला आवाज ओळखायचा. आतला आवाज ओळखा. मैत्रीण जात्या, मित्र जातो, सायन्स आहे नाही जायचं. माझ्या स्वतःचा अनुभव उदाहरण देतो. आता मी काही सांगितलं नाही. दोघा तिघांनी भाषणामध्ये मला सांगितलं तर ह्या
साळुंखे सरांच्या मुलाचं मोठं हॉस्पिटल आहे, 50-60 कर्मचारी आहे. तुम्ही कुणी कुणी पाहिलं बरं, सांगा बरं. त्या ह्याच्याजवळ आहे बघा, भारत पेट्रोलियम चांदोली आणि विठ्ठल कामत, याच्यामध्ये बघा साळुंखे हॉस्पिटल ह्या बाजूला मोठीच्या मोठं. कधी गेलं असं पाहिजे का? हां, साळुंखे हॉस्पिटल ते माझ्या मुलाचं आहे. तर त्या मुलाला मी काय केलं माहिती का, 3रीला होता, तुमच्या फायद्याचं आहे, 3रीला होता. आला पळत 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 शाळेत, काहीतरी शाळेत त्याला चांगली उत्तरं दिली म्हणून शाबासकी दिली असेल मॅडमनी. आणि ते माझं नातं त्याच्याशी मित्र म्हणून, बाप म्हणून नाही. आला दप्तर फेकून दिलं, माझ्या अंगावर पडला. माझी पण शाळा सुटलेली होती. आय 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 म्हटलं, काय आज माझ्या अंगावर पडला. 3रीला पोरग. मी बाप आहे, पण तो बाप मानत नव्हता. मी पण बाप मानत मित्र. कुठं अंगावर का पडला? मग पप्पा आज हलवायचा, स्कूलला उत्तर आली नाही, मला उत्तर आलं, मला शाबासकी दिली. आणि बाबा बरोबर बसला. आणि मग त्याला हळूच विचारलं, 3री म्हणजे 7 किंवा 8 वर्षाचा असेल, बरोबर का? पहिली 5 आणि ते 2 वर्ष 3रीला घ्यायचा, ती 7-8 वर्षाचा असा. त्याला मूडमध्ये आल्यावर काय सांगितलं, मूडमध्ये आल्यावर सांगितलं, मी मास्टर झालो. तर मग तू कंडक्टर होणार. मी काय बोललो बघा त्याला, तू कंडक्टर होणार का ड्रायव्हर होणार का खिशी कापू होणार? मला अजून तो शब्द 3 आठवले. मी डॉक्टर नाव घेतलं नव्हतं, लक्षात ठेवा. त्याला काय म्हटलं, तो कंडक्टर, तिकीट कंडक्टर, ड्रायव्हर, रस्ता ड्रायव्हर, खिशी कापू. तू काय म्हणतो, आयला खिशी कापायला पण कोर्स लागतो? अरे म्हणजे साधाय काय, खिशी कापायला पण कोर्स लागतो. त्या रेल्वे डब्यात चढताना, एसटी चढताना तो चोर काय करतो, चोर कपडा कापतो. मांडीला लागत नाही, जखम होत नाही, मांडीला लागत नाही, पोटाला लागत नाही. घरी गेलो मी, खिशात हात घातल्यावर डायरेक्ट बाहेर येतो. आणि पैसे 10,000 गेले माझे. काय त्याचं स्किल असणार त्या चोराचं. बिलकुल मांडीला जखम होत नाही, मांडीला नाही, पोटाला नाही. आणि ती कसं कापत असेल, ब्लेड न चाकून देव झालं. मग मी पटाईत एखादा चोर पकडतो आणि त्याच्या हाताखाली तुला ट्रेनिंगला पाठवतो. ट्रेनिंगला पाठवतो. मस्त ट्रेनिंग घ्यायचं, चोऱ्या करायच्या, 10,000 20,000 म्हणजे आनंद काही पाठीचे खायचं. असं त्याला बोललो, तो हसला. हा मुलगा जसं आता मल्टी स्पेशालिटी साळुंखे हॉस्पिटल आहे ना, हसला तो आणि पटकन म्हणला, मला डॉक्टर व्हायचं आहे. मी कंडक्टर बोललो नाही, मी कंडक्टर बोललो, ड्रायव्हर बोललो, खिशी कापू. 3च गोष्टी मला अजून आठवतं, त्याला पण आठवतं, हसतं अजून. 3च गोष्टी. मी डॉक्टर नाव काढलं. माझ्या अंगावर आला काटा. आय 96 कोळी मारला, सिंगल सर्व्हिसमॅन, सवलत नाही. आता याला शिकवायचं काय, माझं काटाचा याला पैसा कुठून घालायचा थोडासा. कारण आता रशियाचा तो पुतीन पण म्हणला, कोट्यावधी रुपये घालावे लागतात डॉक्टर साहेबला, कोट्यावधी. आणि आपलं तर विचारूच नका, पैसा आता तर विचारूच नका. भयानक परिस्थिती झाली, घरदार इकलं तरी पैसा करतो, इतकं भयानक. मग म्हटलं, तू डॉक्टर का होणार आहे? त्याला विचारलं, डॉक्टर का होणार? तो म्हणतो, मला दवाखान्यात घेऊन जाता आणि तुम्ही बाहेर उभा राहता, ते बर्दन आत घेऊन जातो, खेचतो, तो पाय धरतो, हात धरतो, नर्स तोंड दाबते. आणि तो डॉक्टर शुल्क पुसतो हाताला किंवा मांडीला. मी म्हणतो, किंचाळतो, ओरडतो, वाचवा, येत नाही, तुम्ही पण येत नाही. बरं, याचा संबंध त्या सुईचा आणि तू डॉक्टर होण्याचा काय संबंध? पप्पा, मी याचा बदला घेणार. मी याचा बदला घेणार. कसा? मी पण मोठा होणार, डॉक्टर होणार, लहान मुलांना सुया. त्याच्या हातून आवाज आला, त्याला लागलं नाही. मी आज बिंदास काय, आज माझं 2-4 महिन्यानं 74 संपून 75 वय सुरू होईल. पण आज मी आनंदात आहे. कमवलं त्यानं वय की 40च्या आसपास, 84चं झालं, पण नाव कमवलं. लाईन लागते, जेवायला वेळ मिळत नाही. एकदा पेशंट म्हणून नका येऊ, मी तिथं असले मला फोन करा, तुम्हाला सगळं हॉस्पिटल धरून पेशंट म्हणून यायचं. मी त्यांच्या विरोध आहे, तुम्हाला घडवणार आहे मी. मला फोन करा, एकदा खास तुम्हाला दाखवतो. आज तुम्ही 50-60 कर्मचारी आहेत, तर तो म्हणला मी याचा बदला घेणार. बरं, मग अरे म्हटलं कसं काय, त्याला गटूळ जास्त लागतं पैसा, ते म्हणतो तुमच्याकडे. बघा, 3रीतून आलाय, शाळा सुटल्या, आम्ही दोघं एका खोलीत आहे.
म्हणजे त्याला घुटवं पैसा ते तुमच्याकडे, आणि त्याला म्हटलं की इंग्लिश चांगलं लागतं, जीवशास्त्र चांगलं लागतं, ते माझ्याकडे. द्या वेळापत्र. लहानपण लगेच खोली काढलं दप्तरातून फुलस्के सांगा काय काय करा. तिसरीला असताना त्याला वेळापत्र. आणि सायंकाळी तासभर खेळतो ना, तास नाही 2 तास दे, 2 तास. तू घाबरून काय म्हणायचा, पप्पा 1 तास खेळ, 1 तास नाही 2 तास दे, 2 तास खेळायचं. समोर तुझ्या मनाप्रमाणे वेळापत्र दिलं आणि त्याने जिद्द ठेवली. ते पडद्यावर डान्स करत होतं, मी पडद्या मागचा हिरो, पैसे करू पैसे करू तो अभ्यास करला. आणि खरंच त्यानं मनावर घेतलं आणि आज मला अभिमान वाटतो. आणि एक लक्षात ठेवा, आपली मुलं आपल्यापेक्षा मोठी झालेली फक्त आई वडिलांनाच आनंद वाटतो. आता मी मास्तर आहे, माझा पोरगा डॉक्टर आहे, मी जळेन का? मला आनंद. आणि भाऊ जळतो, बहीण जळते, इतिहास आहे. सक्का भाऊ जळतो, त्याला डॉक्टर केलं, मी शेती, आणि तो आता विचारत पण नाही, फोन पण करत नाही. असं जगात चालू आहे. फक्त आई वडीलच असं आहे, आपली मुलं पुढे गेलेली, त्याला अभिमान वाटतो. मित्रांनो, तर तुम्ही ह्यातनं काय घ्यायचं आहे? मी उदाहरण काय दिलं, तुम्ही आरशासमोर उभे राहा. आणि तो आज डॉक्टर आहे बघा, सांगितल्याप्रमाणे केलं. तो बाहेर इतका तो मला मानतो, बाहेर मला सांगतात, सर मी हे डॉक्टर झालो ना, फार मस्ती करू होता हा हिरो. काय सांगायचं तुम्हाला काय? आणि माझा अभ्यास आहे, जे वर्गात मस्तीखोर असतात तेच हुशार असतात. रस्ता दाखवायचा असतो. देवमुंडे सरांनी, कदम सरांनी रस्ता दाखवायचा आहे. आणि जो बे की बे दोन्ही 4 घोड्याचा टांगा, म्हणजे घोडा असतो ना टांग्याचा, ते 95, 96 ते मरतं, दुःख झाले. आणि जे 65% वाले ऑलराऊंड, कबड्डी, खो खो, लांबोडी, उंची उडी, भाषण, वक्तृत्व, गायन, अगदी चमकतं. तर सगळ्यात भाग. आणि माणसात मित्र पाहिजे, आत्महत्या कधीच करणार नाही. मी सांगितले तुम्हाला. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाचं ऐकायचं नाही, शिक्षकांचं ऐकायचं नाही, 5 मिनिटात आवडतो. शिक्षकांचं ऐकायचं नाही, आई वडिलांचं ऐकायचं नाही, आरशासमोर उभं राहायचं. मी रिटायर झाल्यावर आरशासमोर उभारलो. आता काय रिटायर झालास, आतून आवाज आला माझा. रिटायर झाल्यावर सर 9 सालाला रिटायर झालो, आता 25 साल, 5वी ते 12वी प्राध्यापक होतो. आतून आवाज आला, अरे तुझं आरशासमोर, आता तुझं काय सुभाष, काय करायचं आता? आतून आवाज आला, अरे तुझं जरा वक्तृत्व चांगलं आहे, समाजाला व्याख्यान दे ना. आतून आवाज आला. बरेच जण काय म्हणतात माहिती का, रिटायर झालं, आता काय माझं 10 गेलं 5 नाही. मी व्याख्यानात सांगतो 5 जण कशाला, आताच वरती जा ना. बरेच जण महाराज काय म्हणतात, रिटायर झाल्यावर नकारात्मक विचार करतात. आता माझं काय 10 गेलं, आता 5 राहिलं. मी व्याख्यानात सांगतो 5 सुद्धा नको, आता वर जा. मी काय म्हटलं माहिती का, रिटायर झाल्यावर आता माझा जन्म झाला. क्या बात आहे, आत्ता जन्म झाला. कुटुंबासाठी, मुलांसाठी, समाजासाठी, शाळेसाठी. हे आता देवमुंडे सरांनी सांगितलं, किती तुमच्यासाठी मेहनत घेतली या लोकांनी. एप्रिल पासून तुमचे क्लास. आता सुद्धा ते सांगतात की तुमचं हे झाल्यावर आणखी आता निरोप समारंभ झाल्यावर परीक्षेपर्यंत तुमचे क्लास घेणार आहे. काय असं मी केलंय. आणि आता मी ठरवलं, मी मन मारलं, इच्छा मारल्या मुलांबाळांसाठी, कुटुंबासाठी. आता नाही, आता माझ्यासाठी जगणार. म्हणून मी आनंदात आहे. प्रत्येकाने असं करायचं. जे रिटायर होतात ना, त्यांनी प्रत्येकाने मन मारलेलं असतं. कुणाचा डान्स आहे, डान्स करा. कुणाला गाणं आवडते, गाणं म्हणा. असं करा. तर तुमचं करिअर करताना काय करायचं बघा. करिअर याचा अर्थ माहिती का, करिअर म्हणजे उपजीविकेचा मार्ग. करिअर का, पोटा पाण्याची सोय, त्याला करिअर म्हणतात. करिअर म्हणजे उपजीविकेचा मार्ग, कारकीर्द का, असा अर्थ घ्यायचा. आता तुम्ही कारकीर्द तुमचं करिअर निवडायचं कसं बघा. एखाद्याचं चित्रकला चांगला आहे, चित्रकार बनू शकता. तो इंजिनियरला चालला म्हणून तुम्ही जाऊ नका. तुमचं चित्र चांगलं आहे, त्याचा कोर्स होता. तो डॉक्टर साईडला जाऊ दे. तुमचं काय, चित्रकार. चित्रकलेत करिअर आज काय, अहो एक फोटो काढल्यावर सुद्धा 40,000 50,000 त्या फोटोची किंमत. चित्रकला साधन आहे, प्रदर्शनात बघा, विकत घेतात ते. मग तुम्ही म्हणाल ठरवा चित्रकला, त्याच्यात करिअर करू शकता. बरोबर. अभिनय, ऍक्टर, हिरो, अभिनय करता, ऍक्टर बनू शकता. म्हणजे प्रत्येकाच्या व्यक्ती तितक्या प्रकृती, छंद वेगवेगळे. आणि जगामध्ये 850 कोटी जनता आहे. ईश्वरानं म्हणा, देवानं म्हणा, एकाला पण असं झालेलं नाही की छंद दिला. जगात एकही मनुष्य असं सापडणार नाही की त्याला छंद नाही. प्रत्येकाला छंद दिला.
शेती असू दे ना आणखी काय असो. मग अभिनय बनू शकता, आवाज मंजूळ असे, गायक व्हा. कशाला जाता इकडे डॉक्टर इंजिनियर, गायक बना, पैसाच पैसा. बस आवाज मंजूळ, ज्याचं वक्तृत्व चांगलं आहे, भाषा करे. आता माझं वक्तृत्व त्याच्यात मी पडलो, वक्ता बना. लक्षात आलं का? ज्याचं विज्ञान चांगलं आहे, ज्याचा जीवशास्त्र चांगलं आहे, तो शास्त्रज्ञ बनू शकतो, डॉक्टर बनू शकतो. ज्याचं विज्ञान चांगलं आहे, जीवशास्त्र चांगलं आहे, तो शास्त्रज्ञ बनू शकतो, तो डॉक्टर बनू शकतो. ज्याचं गणित चांगलं आहे, गणितात करिअर करा, प्राध्यापक होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकता. भाषा चांगली आहे. मी काय करायचं माहिती का, शाळेमध्ये पीटी टीचर होतो. जोशी झाली आणि मराठी मी कवी बनलो, साहित्यिक बनलो, लेखक बनलो, वक्ता बनलो, असं बनू शकता. देतात मानधन पण इच्छेनुसार, बरोबर ना. हे फील्ड तुम्ही निवडू शकता. इतिहास ज्याचा चांगला आहे, इतिहासात चमका, इतिहास संशोधक बनू शकता, बरोबर ना. इतिहास संशोधक तुम्ही बनवू शकता आणि प्राध्यापक पण बनू शकता, बरोबर. आता माझी एक शेवटची कविता वाचून दाखवतो आणि माझं भाषण संपवितो. पुन्हा कधी वेळ आली तर मग मला सर बोलवतीलच काय, फक्त आता एक कविता वाचून दाखवतो आणि माझं भाषण संपवतो. कारण मला माहीत आहे उत्तम वक्ता कोणता हे मी सांगायचं आणि मी तुमचा अंत घ्यायचा हे बरोबर नाही. आणि इथे थांबतो. पुन्हा कधी योग आला तर अवश्य भेटू. माझ्या कवितेचं नाव आहे जीवनाचा शेवट. जीवनाचा शेवट. व्यवस्थित ऐका मुलांनो. बैठे बैठे सावधान, आराम से बिंदास. तुम्हाला सावध केलं काय. जीवनाचा शेवट. प्रेमात एकीच्या मी पडलो. क्या बात है. प्रेमात एकीच्या मी पडलो, नादी प्रथम मीच लागलो. तिचा कसलाच नाही दोष, मी घेतला ओढून रोष. भरभराट झाली प्रेमात, गुंतले धागे एकमेका. शक्य नव्हते तोडण्याता. हिच्यामुळे विसरलो माता. समजली माझी चूक मला. सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षणच गेला होता. त्याला आता इलाज नव्हता. तिचा आता मी झालो नोकर. होती आता ती कार्यतत्पर. ना तिचे लक्षच माझ्याकडे. ना मी विसरू शकत कडे. ते विसरते, तिचं लक्षच नाही काय. ना मी विसरू शकत कडे. मुकामी तिचा खूप घेतला. क्या बात है. मुकामी तिचा खूप घेतला. पण काय चमत्कार झाला. अंत झाला माझ्या जीवनाचा. अंत नाही तिच्या जीवनाचा. तिला नाही चिंताच कशाची. ती होतीच बाटली दारूची. सर्वांना वंदन करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.